टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। धुळ्याच्या गुलमोहर या शासकीय विश्रामगृहामधल्या खोली नंबर 102 मध्ये 5 कोटी रुपये असल्याचा जो दावा आहे तो ठाकरे गटाचे माजी आमदार असलेले अनिल गोटे यांनी केलेला होता आणि त्यानंतर ती संपूर्ण विश्रामगृहाची खोली ज्यावेळेस उघडण्यात आली त्यावेळेस त्या विश्रामगृहाच्या खोलीमधनं जवळपास तब्बल 1.5 कोटी रुपये इतकी रोख रक्कम जी आहे ती शासकीय अधिकाऱ्यांनी जप्त केलेली आहे। कुठेतरी अंदाज समितीचा दौरा जो आहे तो धुळ्यामध्ये होता आणि अंदाज समितीच्या सदस्यांना ते पैसे देण्याकरता कुठेतरी वसुली सुरू होती असा आरोप अनिल गोटे यांनी लावला। आपल्यासोबत राज्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आहेत। हर्षवर्धन सकपाळजी, अंदाज समिती धुळ्याच्या दौऱ्यावरती जाणार आहेत आणि त्याकरता संपूर्ण पैसे जे आहेत ते जमा करण्यात येत होते। 5 कोटी रुपये रोख रक्कम असल्याची संपूर्ण तक्रार जी आहे ती अनिल गोटेंनी केली। 1.5 कोटीची रक्कम हस्तगत केली। हे महाराष्ट्रात हा नंगाना सर्वदूर सुरू आहे। दुर्दैवाने आणि सुदैवाने धुळ्यामध्ये हे प्रकरण पकडल्या गेलं। मात्र सत्तेची विभागणी 4 स्तरावर ही फडणवीस सरकारची झालेली आहे। पहिलं स्तर आहे राज्य स्तराचं आणि राज्य स्तरावर गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार। हे राज्याचे सर्व निर्णय 3 लोक घेत आहेत, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री। आणि राज्य स्तरावरचा सगळा जो भ्रष्टाचार आहे आणि सर्व जे निर्णय आहेत हे निर्णय शेतकऱ्याच्या, सर्वसामान्य माणसांच्या, बेरोजगाराच्या हिताचे नाही तर यांना मारक आहेत। आणि असे निर्णय घेत असताना हा जो भ्रष्टाचार आहे आणि निर्णय जे आहे हा या तिघांच्या पातळीवर हा घडतो। तर मग दुसरं जी पायरी आहे तर दुसरा जो दर्जा आहे, दुसरी जी पायरी आहे ती आहे पालकमंत्र्यांची आणि मंत्र्यांची। कारण मंत्र्यांचे सर्व अधिकार हे वरती वापरले जातात। तर मग मंत्री काय, तर हे पालकमंत्री जाऊन त्या जिल्ह्यांची जी सत्ता आहे आणि ज्या जिल्ह्यांचा जो भ्रष्टाचार आहे त्या ठिकाणी यांचा हा पालकमंत्र्यांचा सुरू आहे। ही झाली दुसरी पायरी। तिसरी जी आहे ती तिसरी आहे की जे ताकदवर आमदार आहेत मात्र मंत्री होऊ शकले नाही अशांचं काय करायचं, तर अशांना समित्या वाटून दिलेल्या आहेत। आणि या समित्या ज्या आहेत त्या समितीच्या पातळीवर यांनी जाऊन तिथे छापेमारी करायची, कुठे दरोडे करायचे, चोऱ्या करायच्यात, अशा या विधानमंडळातल्या ज्या समित्या आहेत त्या अनुषंगाने हा खेळ हा तिसऱ्या पातळीवर सुरू आहे। तर चौथ्या पातळीवर आमदार आहेत, त्यांना तालुक्याची जहागीर दिलेली आहे आणि ह्या 1 ते 4 पातळीवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे। आणि हा त्याचा पुरावा जो आहे हा पुरावा धुळ्यामध्ये कमरा नंबर 102 मध्ये तो सापडलेला आहे। अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, सध्या आमदार आहेत, अंदाज समितीचे अध्यक्ष आहेत। अंदाज समितीच्या सदस्यांना पैसे वाटप करण्याकरता खरं तर ही रोख रक्कम जी आहे ती अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात येत होती। अधिकाऱ्यांवरती दबाव टाकून हे सगळे पैसे वसूल करण्यात येत होते आणि तिथे अंदाज समितीच्या अध्यक्षांच्या PN कडनं ही सगळी वसुली होत होती असा आरोप जो आहे तो अनिल गोटेंनी। हे बघा, पहिले तर अर्जुन खोतकर जे आहेत हे शिंदे गटात का गेले, तर त्यांच्या साखर कारखान्यामधली जी काही गोंधळ आहे, जो काही भ्रष्टाचार आहे, त्या ठिकाणची जी अनियमितता आहे, तिथला जो भ्रष्टाचार आहे ते लपवण्याकरता, दाबण्याकरता ते शिंदे सेनेत गेले। आता शिंदे सेनेत आल्यानंतर, आमदार झाल्यानंतर त्यांच्या PAच्या नावावर ती खोली आरक्षित असणं, त्यात त्यांचा रहिवास असणं, त्यानंतर ते विश्रामगृह असणं, याचा थेट स्वरूपाचा जो संबंध आहे ते शासन, प्रशासन, आमदार आणि समिती। आता हे सर्व एवढी मोठी रक्कम धुळ्यामध्ये सापडणे हे अस्वाभाविक आहे आणि अंदाज समिती जाणार आहे त्याची पूर्वतयारी करण्याकरता काही शासकीय नोट्स, काही कुठे असणारे बुकलेट्स, अशा जर माहिती सापडली असती तर स्वाभाविक होतं। मात्र कुठलेही अंदाजपत्रक समितीच्या कामकाजाचं कुठलंही त्या ठिकाणी पुरावा, दस्तावेज न सापडता थेट स्वरूपामध्ये जर पैसेच सापडतात आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे की हा पैसा कोणी जमा केला, कशासाठी जमा केला आणि अंदाज समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा एकंदरीत असणारा जो शिवसेनेमध्ये जात असतानाचा एकदम बॅकग्राऊंड आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत या भ्रष्टाचार झाल्याचं त्यातून हे सिद्ध होतं। आणि हा भ्रष्टाचार चुपचाप जो सुरू होता याला कुठेतरी स्थानिक स्तरावर जी वाचा फुटली, या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेने आता समजून घ्यावं की सत्ता कशी चालू आहे, कोणासाठी राबवल्या जात आहे आणि भ्रष्टाचाराला जी एक मूकसंमती आपण नागरिक म्हणून सर्वजण देत आहोत ही आता चीड येण्याची बाब आहे। नाहीतर उद्या भविष्यात आपल्या लेकराबाळांचं किंवा उद्याचा जो महाराष्ट्र आहे
हा नासल्याशिवाय राहणार नाही। याचं हे अत्यंत संतापजनक अशा स्वरूपाचं उदाहरण आहे। आपण जाणते होऊन शहाणे झालो पाहिजे आणि या राज्यकर्त्यांना वठणीवर आणलं पाहिजे, हा इशारा या निमित्तानं आम्हाला आपल्याला द्यायचा आहे। खरं तर हुंडाबळीचा प्रकार राज्यात सातत्याने होताना पाहायला मिळतोय। हुंडाबळी ही काय गरिबाच्या कुटुंबात होत नाही, ती सधन कुटुंबात होते। वैष्णवी हगवणे हिचा देखील हुंडाबळीमध्ये मृत्यू झालेला आहे, परंतु तिचा हत्या की आत्महत्या असे देखील अनेक प्रश्न जे आहेत ते आता उद्भवताना पाहायला मिळतात। वैष्णवीच्या अंगावरती रक्तसाखळलेल्याचे डाग पाहायला मिळतात आहेत। एकीकडे हगवणे कुटुंबियां लग्न करत असताना 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर, इतक्या महागड्या गोष्टी दिल्या असताना देखील एका मुलीचा या संपूर्ण हुंडाबळीसाठी मृत्यू होतो, ही दुर्दैवी बाब आहे। वैष्णवीची ही हत्याच आहे, हा खूनच आहे। हा खून एकीकडे तिच्या सासरच्या मंडळींनी केलेला आहे, तर दुसरीकडे जी बुरसट जी विचारसरणी आहे, जी पुरुष प्रधानता दाखवते आणि जी विचारसरणी स्त्रीला दुय्यम स्थान देते, त्या प्रवृत्तीचा देखील हा बळी आहे, हा त्या प्रवृत्तीचा देखील खून आहे। एकीकडे सावित्रीबाई फुलेंचा चित्रपट हा भारतभर गाजतोय। त्या चित्रपटाची चित्रपट ज्या गावात तयार झाला त्या पुणे शहरामध्येच अशा प्रकारची घटना घडणं, याचा अर्थ काय तर सावित्रीबाई फुलेंचं जो संघर्ष आहे तो आज देखील आपल्या महिलांपासून हा सुटलेला नाही। आजही तोच संघर्ष त्यांना झेलावा लागतोय, त्या संघर्षाला सामोरं जावं लागतंय। सावित्रीबाई फुले ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढल्या, तीच प्रवृत्ती आज दुर्दैवानं ही आज डोकं वर काढू पाहत आहे। शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, संविधानाचा भारत, या सर्व ज्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी आता सत्ताधाऱ्यांकडून कुठेतरी डागाळल्या जात आहेत। त्यामुळे या हत्येशी सरकारचा थेट संबंध जरी नसला तरी प्रतिगामित्वाचं जे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरकारने कुठेतरी पुरोगामी मूल्यही स्वीकारली पाहिजे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ स्वरूपामध्ये या प्रकरणामध्ये कठोरात कठोर कारवाई आणि कठोरात कठोर शिक्षा होईल याची तजदीद त्यांनी घेतली पाहिजे। अत्यंत संतापजनक अशा स्वरूपाची घटना घडलेली आहे। एकीकडे स्त्री पुरुषाचा अनुपात कमी होत आहेत आणि दुसरीकडे आता जर हुंडाबळी जर जायला लागल्या तर याचे परिणाम महाराष्ट्राच्या एकंदरीत समाजकारणावर, राजकारणावर पडल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे हा लढा जो आहे हा प्रवृत्तीच्या विरोधात आहे। संघ भाजप हा नेहमी पुरुष प्रधानत्वाला तो प्राधान्य देत आला आहे। या निमित्तानं त्यांनाही विनंती आहे की समाज जो आहे हा समतेवर आधारित हवा, बंधुत्वावर आधारित हवा, सामाजिक न्यायावर आधारित हवा आणि सामाजिक न्यायाच्या संज्ञेमध्ये महिला देखील आहेत। त्यामुळे ऐरणीचे जे मुद्दे आहेत ते सामाजिक संप्रभुतेचे आहे। या अनुषंगानं भाजपने आपले अजेंडा राबवावा, अन्यथा वैष्णवीसारख्या लेखीबाळी या दुर्दैवी जो बळी होतो त्यानिमित्तानं एकंदरीत राज्यव्यवस्था आणि एकंदरीत समाजाची मानसिकता आणि त्याचा असणारा संघर्ष आणि त्याचा असणारा इतिहास या सगळ्यांची गोळाबेरीज आपण करून या समस्येकडे बघितलं पाहिजे। परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये राजेंद्र हगवणे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी निगडीत होतं, त्यांचे अत्यंत जवळचे होते, अजित पवारांच्या कुटुंबियांशी ते जवळचे होते। ज्यावेळेस सुनेत्रा वहिनी लोकसभेला निवडणुकीला उभ्या होत्या त्यांचा संपूर्ण मोठा प्रचाराचा ऑफिस जे आहे ते त्यांच्याकडनं उघडण्यात आलेलं होतं, परंतु अजित पवार या सगळ्या संदर्भात अजून देखील मौन आहे। त्यांनी कुठेही या सगळ्या संदर्भात भाष्य केलेलं नाही। कुठेतरी या सगळ्या मंडळींना पाठीशी घातला जात आहे का हा प्रश्न महाराष्ट्र विचारतोय। हे काही पहिलंच पुणे परिसरातलं पहिलंच गंभीर प्रकरण समोर आलं नाही। याआधी कोणची ती पोर्शे का फर्शे कार जी आहे त्या कारच्या ॲक्सिडेंटनंतर सत्ताधारी राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत त्यांनी आरोपीची बाजू घेणं, ज्यांनी ॲक्सिडेंट घडवला त्याच्यासाठी त्यांनी धावून रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये राहणं, हे पहिलं प्रकरण यापूर्वीच समोर आलं आहे। त्यावेळेसही अजितदादांची चुप्पी होती आणि आता त्याहीपेक्षा अधिक संतापजनक असं दुसरं प्रकरण होत आहे आणि हे प्रकरण होत असताना तेही अजितदादांशी जर संबंधित आहे तर हे एकामागे घडलेली घटना हा योगायोग नाही तर कुठेतरी सत्तेचा मस्तवालपणा हा सत्ताधाऱ्यांना आलाय असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। परंतु पुण्यामध्ये सातत्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी वाढताना पाहायला मिळते। कोयता गँगची एकीकडे दहशत असेल तर दुसरीकडे हुंडाबळी हा काय सदन कुटुंबामध्ये झालेला हा संपूर्ण हुंडाबळीचा आहे। खरं तर याला एक आत्महत्येचं स्वरूप दिलं जात आहे, परंतु आत्महत्या की हत्या असेही संपूर्ण प्रकरण असताना आत्महत्येकडे हे प्रकरण वळताना पाहायला मिळतं। परंतु अनिल कसपटे जे वैष्णवीचे माहेरचं कुटुंबीय आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आमची लेक कधी आत्महत्या करू शकणार नाही म्हणून। हा गरीब श्रीमंत अशा प्रकारचा हा बळी नाही किंवा ह्या प्रवृत्तीतून झालेला हा खून आहे नाही। हा सरसकट जी मानसिकता आहे, ज्या मानसिकतेमध्ये स्त्रियाला दुय्यम स्थान दिलं गेलं
त्या मानसिकतेची पाठ राखण आज कोण करतंय हा विषय अलबत्ता निराळा आहे. मात्र हा त्या प्रवृत्तीचा बळी आहे आणि या प्रवृत्तीला पाणी घालणारे लोक कोण हे आपण स्पष्टपणे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि या संदर्भातला जो माहेरच्यांचं जे म्हणणं आहे, त्यांची लेखबाळ गेली, त्यांचं म्हणणं हे ग्राह्य म्हणून ही कारवाई ही झाली पाहिजे. आणि या संदर्भामध्ये संशयाचं संपूर्ण जे वातावरण आहे हे सत्ताधाऱ्यांच्या आजूबाजूला जे फिरतंय हे अत्यंत दुर्दैवी आहे. आज पहलगामच्या संपूर्ण भ्याड आतंकी हल्ल्याला 1 महिना पूर्ण झालेला आहे, परंतु जो हल्ला घडवून आणणारे जे सशस्त्र दहशतवादी होते त्यांचा आत्ता देखील शोध जो आहे तो लागलेला नाही. एकीकडे ऑपरेशन सिंदूर भारताने पाकिस्तानवरती राबवलं, परंतु भारताच्याच पहलगाममध्ये येऊन हा दहशतवादी कट रचणारे जे दहशतवादी आहेत ते अद्याप देखील मोकाट आहेत. त्यांच्यावरती अनेक बक्षिसं देखील लावण्यात आलेली. पुलवामाच्या हत्यातील जे आरोपी होते ते अद्यापपर्यंत सापडले नाही. एवढं मोठ्या प्रमाणावर 300 किलो RDX हे पुलवामापर्यंत कसं आलं याचा शोध लागलेला नाही आहे. ती बलेरो होती का, कोणची गाडी होती, ती कोणाच्या नावावर होती ते अद्यापपर्यंत लागलेलं नाही. आणि या पुलवामाच्या हत्याकांडाला 6 वर्ष झाल्यानंतर, पहलगामचा झाल्यानंतर पहिले पाडे 55 अशा प्रकारचं जर चित्र असेल की 300 किलोमीटर ते पाकिस्तान हद्दीतून भारतात कसे आले, पुन्हा वापस कसे गेले आणि यासोबत ते अद्यापर्यंत पकडल्या कसे गेले नाही याचं उत्तर न मिळणं हे एक राष्ट्र म्हणून अत्यंत दुर्दैवी आहे. आणि या प्रश्नामध्ये नेमकं काय गोडबंगाल आहे हे समजायला काही मार्ग हा सापडत नाही. मात्र हा प्रश्न जो आहे हा अत्यंत गंभीर आहे आणि प्रत्येक भारताच्या नागरिकांनी याचं चिंतन केलं पाहिजे. आणि सरकार किती दिवस चुप्प बसणार आहे? जॉईंट पार्लमेंटरी सेशन बोलवण्याच्या विनंती वारंवार विरोधी पक्ष करतोय. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण आपले खासदार पाठवतोय, त्याचंही स्वागत आहे. मात्र आपण हाच प्रश्न जर विदेशात गेल्यानंतर जर कोणी विचारला तर त्याचं काय उत्तर आहे? मग या प्रश्नाचं उत्तर हे सरकारने दिलं पाहिजे. मोदी साहेब हे रात्री 8 वाजता येऊन इंटरव्ह्यू देण्याकरता अत्यंत सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी आपली या आधीचे 8 वाजता येऊन ज्या घोषणा केल्या त्याच्यामध्ये एकदा येऊन या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे. मात्र ते देणार नाहीत कारण त्यांच्यामध्ये तेवढी नैतिकता आता दुर्दैवाने उरलेली नाही. परंतु एकीकडे ऑपरेशन सिंदूर भारताने राबवलं आणि युद्धबंदी संपूर्ण लागू केली, युद्धबंदी संपूर्ण झाली भारत आणि पाकिस्तानमध्ये. परंतु या युद्धबंदीचा कुठेतरी भाजपकडनं ॲडव्हान्टेज घेणं सुरू आहे का? सध्या तिरंगा रॅली वगैरे सातत्याने काढल्या जातात आणि युद्धबंदीचं युद्ध जिंकल्यामध्ये रूपांतर भाजपने केलंय का? मोदीजी स्वतःला विश्वगुरू ही उपाधी त्यांनी लावून घेतली आहे. आता विश्वातले किती राष्ट्र हे मोदी साहेबांसोबत उभे होते हे समजायला मार्ग नाही. त्यांनी त्यांच्या 11 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सुमारे 100 विदेश दौरे केले. 85पेक्षा जास्ती राष्ट्राच्या अध्यक्षांना, प्रधानमंत्रींना जाऊन ते भेटले. माय फ्रेंड म्हणून गळ्याला लावताना आपण बघितले. अबकी बार ट्रम्प सरकार असा त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराकरताही गेलेले आपण बघितले. मात्र या सगळ्यांमध्ये आपल्यासोबत किती लोक उभे होते याचं काही उत्तर मिळण्याकरता मार्ग नाही. दुसरा जो प्रश्न आहे की मोदी साहेबांनी स्वतः सीजफायरची घोषणा न करता ती 7 समुद्रापलीकडे ट्रम्पनी कशी केली हे समजायला मार्ग नाही. आणि स्वतःची पाठ थोपटून घेण्याकरता भाजप जर काही प्रयत्न करत असतील तर हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. मात्र ते तिरंगा रॅली जे काढत आहेत आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. ही स्वागतार्ह बाब आहे कारण भारतमाता सगळ्यांचीच आहे आणि तिरंगाही सगळ्यांचा आहे. आणि ते तिरंगा रॅलीचं जर आयोजन करत असतील तर हा त्यांना जी सुचलेली उपरती आहे त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. कारण भारताचा ध्वज तिरंगा असता कामा नये हा विरोध करणारी भाजपचीच प्रवृत्ती होती. स्वतःची जी संस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्या ठिकाणी तिरंगा ते फडकवत नव्हते. आता तिरंग्याची ज्यांना ॲलर्जी ज्या राजकीय पक्षाला होती, भाजपला होती, ते आता तिरंगा रॅलीच्या जर आयोजन करत आहेत तर याकरता मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का हा सवाल आहे. काल अनिल परब जे ठाकरे गटाचे नेते आहेत त्यांनी सांगितलं की आता निर्णय घेण्याची जी वेळ आहे ती राज ठाकरेंवरती आहे. आम्ही सकारात्मक सगळ्या भूमिकेमध्ये आहोत. राज ठाकरे जर मवियामध्ये येत असतील तर काँग्रेसकडनं त्याचं स्वागत होईल का? आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं किती गरजेचं तुम्हाला वैयक्तिक वाटतं? आम्ही भारत जोडो वाले लोक आहोत. 2 विभागलेली घरं, 2 भाऊ जर जवळ येत असतील तर त्यामध्ये हरकत आणि आक्षेप घेण्यासारखा कुठलाही विषय नाही. त्यामुळे भावनिक दृष्टिकोनातून आणि भारत जोडो ही आमची राष्ट्रीय वैश्विक भूमिका असताना, जय जगत हा आमचा नारा असताना, विश्वशांती आमचा नारा असताना होत असेल तर आनंद आहे. राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा आणि इंडिया अलायन्सचा
तर इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडी ही भाजपच्या विरोधात सगळ्यांची एक मोठ बांधण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे भाजप हा लोकशाही विरोधात आहे, संविधान विरोधात आहे आणि या राष्ट्राचं आणि राज्याचं वाटोळं हे भाजप करत आहे. ही महाविकास आघाडीची ही भूमिका आहे. या भूमिकेला जर स्वीकार्य ही कोणालाही असेल तर त्यांना सोबत घेण्यामध्ये विशेष अडचणी नाहीत. त्या जोडून घेत असताना काही पक्ष असे आहेत की त्यांना जोडून घेत असताना त्यांच्यावर वेगवेगळे आरोप झालेले आहेत. त्यांचा प्रश्न आपल्या ठिकाणी आहे. मात्र या संदर्भामध्ये अजून पुलाखालून बरंच पाणी वाहून जरी गेलं असलं तरी अजून बराच याची प्रतीक्षा करण्याची वेळ आहे. त्यामुळे यात हो किंवा नाही याच्या स्वरूपाचं उत्तर देण्याची अजून ही वेळ आलेली नाही. त्यामुळे यथाअवकाश यावर जरूर मी भाष्य करेल. खरं तर मोनिका राजळे ज्या भाजपच्या आमदार आहेत, मोनिका राजळेंनी देवीदास जाधव जे मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत नगरचे, त्यांची काही कामं जी आहेत ती अडवलेली आहेत. मागच्या सरकारच्या काळात ज्यावेळेस अब्दुल सत्तार हे मंत्री होते त्यावेळेस त्यांना 75 लाख रुपये लाच देऊन ही सगळी कामं मिळवली होती असा आरोप जो आहे तो देवीदास खेडकर यांच्या पत्नीने लावला आहे. ती कामं अडवल्यामुळे देवीदास खेडकर यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे. एकंदरीतच हे स्थानिक राजकारण आणि पैशांची देवाणघेवाण या सगळ्याकडे कसं पाहतं? धुळ्याच्या कमरा नंबर 102 त्याचंच हे एक सुधारित प्रकरण आहे. त्यामुळे मिलो बाटो और लुटो हे एक धोरण हे महायुतीच्या माध्यमातून सुरू आहे आणि असे अनेक उदाहरण आहेत. आता ज्या ठेकेदारांनी कमिशन देऊन पैसे विकास कामं घेतलीत, दुर्दैवाने विकत घेतली, अशाच ठेकेदारांनी काम केल्यानंतर आता त्यांची बिलही निघत नाही. त्यामुळे ते सुप्रीम कोर्ट हायकोर्टामध्ये त्यांनी पिटिशन दाखल केलेली आहे. त्यामुळे हा शोषणाचा निकृष्ट जो नमुना आहे तो हा फडणवीस सरकार आहे आणि त्यातलाच हा एक पुरावा आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते हर्षवर्धन सकपाळ. त्यांचं असं म्हणणं आहे की धुळ्यामध्ये जी संपूर्ण घटना घडलेली आहे ती अत्यंत भयानक अशी घटना आहे, परंतु राज्यामध्ये 4 पद्धतीने लाचखोरी जी आहे ती होताना पाहायला मिळत आहेत आणि ते 4 स्टेप्स कोणकोणते आहेत ते देखील सविस्तर पद्धतीने हर्षवर्धन सकपाळ यांनी आपल्याशी बोलताना ते 4 कोणते महत्त्वाचे स्टेप्स आहेत ते देखील संदर्भासहित त्यांनी स्पष्टीकरण त्या संदर्भात दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई.